हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या आणि तुमच्या यूट्यूब चॅनलवरती. कशा आहात सगळे? मजेतच असणार. कायम हसत राहा. गेल्या काही दिवसापासनं इंस्टाग्रामवरती मी एक व्हिडिओ टाकला होता माझ्या आईचा, ज्याच्यात मी माझ्या खऱ्या भावना सांगितल्या होत्या की माझ्या आईचा रोज मला 1:30 वाजता कॉल येतो आणि गेल्या 2 दिवसापासून माझ्या आईचा मला कॉल येत नाही, कारण ती ॲडमिट आहे. म्हणजे हा व्हिडिओ मी काही व्हायरल होण्यासाठी काढलेला नव्हता, काहीच नाही. पण तुम्ही लोकांनी इतकं प्रेम दिलं माझ्या आईला, मला इतकं प्रेम दिलं की आज तो व्हिडिओ 5 लाखापेक्षा पुढे गेलेला आहे. कदाचित अजूनही पुढे जाईल. आणि मी प्रत्येकाची कमेंट वाचली. खरं सांगू, माझं मन इतकं भरून आलं त्या कमेंट वाचून की सोशल मीडियावरती आपण आपल्या फिलिंग्स टाकत असतो. मी तरी माझ्या फिलिंग्सच व्हिडिओमधनं टाकत असते. तर तुम्ही लोकांनी त्याला इतका छान प्रतिसाद दिला. तुम्ही आपलं समजून, मला कोणी ताई बोललं, कोणी बाळा बोललं, रडू नकोस, धीर धर, स्ट्रॉंग हो, तुझी आई नक्की बरी होणार, तुला तुझ्या आईचा फोन येणार, अशा खूप कमेंट मला केलेल्या आहेत लोकांनी. खरंच मनापासून खूप थँक्यू सगळ्यांना. मी हात जोडून सगळ्यांचे आभार कसे मानू मी नाही सांगू शकत. म्हणजे मला इतकं भरून येतंय की मी कुणालाच ओळखत नाही सोशल मीडियावरती, ना की तुम्ही मला ओळखता, पण तुम्ही इतक्या मायेने, आपुलकीने कमेंट केली. खरंच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे ही. आणि इथून पुढेही तुम्ही मला असाच सपोर्ट करा. आणि जर तुम्हाला थोडंसरी तुम्ही माझ्यासोबत कनेक्ट झाले असाल तर नक्की माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या लाईफमध्ये काय चालू आहे ते मी यूट्यूबवर टाकत असते, तर नक्की सबस्क्राईब करा. आता मला एक गोष्ट सांगायची आहे. सगळ्या जणांनी विचारलं, मला DM सुद्धा आलेत की कशी आहे तुझ्या आईची तब्येत, आता बरी आहे का ती, काय झालं आहे तुझ्या आईला. ते सांगण्यापूर्वी मला एक गोष्ट सांगायची आहे. बघा, मागच्या वर्षीपासनं जेव्हा केव्हा जून जुलैचा महिना येतो तेव्हा माझं मन जड होतं, कारण मागच्या वर्षीच माझ्या पप्पांसोबत अशा काही घटना झाल्या होत्या अचानक. जूनच्या स्टार्टिंगलाच माझ्या पप्पांच्या चेस्टमध्ये पेन होत होतं आणि पाठीमध्ये दुखत होतं. त्यांना अक्षरशः झोपता येत नव्हतं आणि आम्हाला समजत नव्हतं की काय होतं आहे त्यांना नेमकं. आम्ही जेव्हा दवाखान्यात नेलं तेव्हा त्यांनी आम्हाला रेकमेंड केलं की तुम्ही दुसऱ्या दवाखान्यात जा. आणि तिथे सांगण्यात आलं, एन्जिओग्राफी केली, सांगितलं की पप्पांच्या हार्टमध्ये खूप ब्लॉकेज आहेत, त्यांना हार्ट अटॅक आला असता, पण काय माहिती स्वामींची कृपा तसं काही झालं नाही. म्हणजे आमच्या घरामध्ये असं कधीच कुणाला झालं नव्हतं. ती पहिली वेळ होती जेव्हा हे सगळं झालं. मला जेव्हा ही गोष्ट कळाली, मी सासरी होते, मला जेव्हा ही गोष्ट कळाली मला समजलं नाही. मला वाटलं की सगळं संपलंय. माझ्यासाठी माझे आईवडील खूप महत्त्वाचे, माझी फॅमिली खूप महत्त्वाची, माहेरची असो सासरची असो, कुठली, दोन्ही फॅमिली माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहेत. तर ते ऐकल्यानंतर मला काहीच समजलं नाही. मी लगेच गेल्यानंतर बघितलं. मी माझ्या पप्पांना नेहमी हसत खेळत बघितलेलं आहे. माझ्या पप्पांना म्हणजे मी बघितलंच नव्हतं तसं. ते झालं. त्याच्यानंतर पप्पांची एन्जिओग्राफी झाल्यानंतर बायपास सर्जरी रेकमेंड केली डॉक्टरांनी की तुम्ही ते बायपास सर्जरी तुम्ही करून घ्या. जेव्हा बायपास सर्जरीला माझे पप्पा जाणार होते, माझ्या मनामध्ये एकच भीती होती की स्वामी तुम्ही काही करा, माझ्या पप्पांना तुम्ही वाचवा. मग त्याच्यानंतर माझ्या पप्पांना बायपास सर्जरीसाठी जेव्हा ऑपरेशन करण्यासाठी घेऊन गेले तेव्हा डॉक्टर आपल्याला बोलवतात बघा, आणि आपल्या साईन घेतात आणि आपल्याला सांगतात की या ऑपरेशनमध्ये काही होऊ शकतं. तर तुम्ही फॉर्मवरती आपली साईन घेतात की तुम्ही मान्य आहेत ह्या सगळ्या गोष्टीला जे ऑपरेशन दरम्यान होईल. आणि माझ्या पप्पांच्या ज्या व्हेन्स, पायाच्या व्हेन्स काढून इकडे टाकतात असं काहीतरी आहे. ते पण पूर्णपणे खराब झालेलं होतं. मग त्यांनी ते काढून ते केलं, बायपास सर्जरी झाली. जोपर्यंत ऑपरेशन होत होतं तोपर्यंत आमच्या जीवात जीव नव्हता. आम्ही पूर्ण हरलो होतो. कसेही असले तरी प्रत्येकाला माहिती आहे त्यांचे आईवडील त्यांच्यासाठी इम्पॉर्टंटच असतात. तर हे मागच्या वर्षी झालं आणि सेम ह्या वर्षी
त्याच महिन्यामध्ये माझ्या मम्मीच्या म्हणजे आधीच दुखत होतं छातीमध्ये. मग आता आम्हाला वाटलं ॲसिडिटी असेल, ॲसिडिटी म्हणून, आणि आम्ही फॅमिली डॉक्टरला दाखवल्यानंतर ते बोलले की रक्त कमी आहे. काही टेस्ट केल्या, हिमोग्लोबिन कमी आहे, त्याच्यामुळे अशक्तपणामुळे तुम्हाला दम लागतोय, इथे दुखत असेल छातीमध्ये. मग मी तिकडे असताना 2-3 वेळेस मम्मीला सलाईन लावली, दुसऱ्या दवाखान्यात दाखवलं, पण काही फरक पडला नाही. तिला 2-3 दिवस फरक पडायचा आणि परत जसंच तसं दुखायचं. मग आता काय करणार. मग माझा भाऊ तिला घेऊन गेला दुसऱ्या दवाखान्यात. तिथे एक्सरे काढला छातीचा. तेव्हा त्या एक्सऱ्यामध्ये समजलं की माझ्या मम्मीच्या छातीमध्ये पाणी झालंय. मला परत ते सगळं आठवायला लागलं की नको, आता दवाखाना नको, ह्या महिन्यात नको. कारण मार्च एप्रिलमध्ये जी गोष्ट माझ्यासोबत झाली, मी त्याच्यातून अजून निघालेच नव्हते आणि ही गोष्ट दवाखाना परत आला. कारण माझ्यासोबत जे झालं, मला असं वाटायचं की माझ्यासोबत जे झालं मम्मीने त्याचं टेन्शन घेतलेलं आहे आणि मम्मीला म्हणून त्रास होतोय. माझ्या मनात हेच सारखं चालू होतं. मग मला तर काही समजत नव्हतं, मम्मीने तर सांगितलंच नव्हतं. नंतर मग खूप फोर्स केल्यानंतर पहिले तर माझ्या भावाने मला सांगितलं, कारण ताईला माहिती पाहिजे ह्या गोष्टी म्हणून माझ्या भावाने सांगितल्या. माझ्या मम्मीने सांगितलं नव्हतं हे असं झालंय म्हणून, कारण मी परत घाबरून जाईल असं तिला वाटलं. मग जेव्हा कळालं, मग मला ते सहनच होत नव्हतं की नाही, माझ्या मम्मीला परत काही झालं नाही पाहिजे, झालंच नाही पाहिजे काही. मग डॉक्टरांनी 2 दिवस ॲडमिट केलं, ICU मध्ये शिफ्ट केलं. त्याच्यानंतर 3-4 दिवस झाले, माझ्या मम्मीचं छातीतलं पाणी काढलं. जवळपास 1 बिस्लरीची बॉटल तिच्या छातीतनं पाणी निघाले. आता माझी मम्मी ओके आहे. तिला ते जे पाणी निघालंय बिस्लरीत, म्हणजे तेवढं बॉटलभर पाणी निघाले, ते पाणी चेक करण्यासाठी पाठवले दुसरीकडे की आता त्याचा रिपोर्ट काय येतो. तर सगळ्यांना एकच प्रार्थना आहे माझी, माझ्या मम्मीसाठी प्रेयर करा. मला माहिती आहे ती रिपोर्ट नॉर्मलच येणार आहेत, पण तरी तुम्ही प्रेयर करा माझ्या मम्मीसाठी. आणि खरंच सगळ्यांचे आईवडील सुखरूप राहू दे. सगळ्यांसाठी त्यांचे आईवडील खूप महत्त्वाचे असतात. बघा, आपलं वय कितीही झालं तरी आपल्याला आपल्या आईवडिलांची गरज असते. त्यांच्याशिवाय ह्या जगात कोणीच नाही. निस्वार्थ प्रेम जे करतात ते आपले आईवडील आहेत. कुठलीही आशा नसते त्यांना. आणि प्रत्येक मुलीला असं वाटत असतं की त्यांच्या आईवडील नेहमी चांगले राहिले पाहिजे. मलाही तसंच वाटतं, माझ्या आईवडिलांनी नेहमी चांगलं राहिलं पाहिजे, त्यांना आरोग्य चांगलं मिळालं पाहिजे. तर आता रिपोर्ट यायचा बाकी येतो. तो एक रिपोर्ट आला की सगळं व्यवस्थित होणार आहे. माझी मम्मी आता व्यवस्थित आहे. थोडं त्रास होतोय, तिला जेवण वगैरे जात नाही, पण आता होणार आहे ते सगळं नीट. आणि अजून एक मला सांगायचं आहे की मी सतत म्हणत असते, मला पुढचा जन्म जर कधी देवाने दिला तर मला मुलाचाच देऊ दे. कारण मुलांना त्यांचे आईवडील कायम त्यांच्यासोबत असतात. कायम त्यांना कधीच त्यांच्या आईवडिलांना सोडायचं म्हणजे नाहीच तो प्रसंग आहे. लग्न झाल्यावरती मुलींचा तो सहवास कमी होऊन जातो. कितीही मनाला वाटलं तरी आपल्याला पटकन तिकडे जाता येत नाही, तसं मुलांचं नसतं. ईश्वरचरणी एकच प्रार्थना आहे की सगळ्यांचे आई पप्पा चांगले राहू देत, सगळ्यांना सुदृढ आयुष्य लाभू देत. आणि एका ताईंनी कमेंट केली होती, मी जो देवाचा व्हिडिओ टाकलेला आहे इंस्टाग्रामवरती, की आपण देवाला वेळ दिला तर देव आपल्याकडे वेळेवर येतो किंवा आपल्या संकटांमध्ये धावून येतो. मी खरं सांगू का, त्याच्यावर कमेंट केली एका ताईंनी की असं काही नाही आहे, देव कधीच धावून येत नाही. आपण देवासाठी किती वेळ दिला तरी देवावर विश्वास ठेवून काही फायदा नाही. तर मला एक सांगायचं आहे की माझाही विश्वास तुटला होता, पूर्णपणे तुटलेला होता. देवावरती माझा अजिबात विश्वास नव्हता. पण ते म्हणतात ना, त्याच्याशिवाय पर्याय नाही आयुष्यामध्ये. माझ्या लाईफमध्ये खूप गोष्टी वाईट झालेल्या आहेत, खूप गोष्टी, म्हणजे माझं मन भरून येतं अजूनसुद्धा. माझ्यासोबत जे झालंय ते का केलं देवाने असं, मला अजून पण ते समजत नाही. कधी कधी विचार येतो की मी का करते एवढं देवाचं, कशासाठी. मी म्हणत नाही मी खूप काही करते, पण जे मनाला शांती देण्यासाठी मी करत असते.
आणि मला कुठेतरी असं वाटतं की एक ना एक दिवस माझा दिवस येणार आहे आणि माझ्यासोबत सगळं चांगलं होणार आहे, सगळं व्यवस्थित होणार आहे. आणि देव बघतोय, देवाला थोडी तरी दया कधीतरी येईल म्हणून मी हे सगळं करत असते. मला खूप म्हणजे भरून येतं की मला आता सांगायचे देवाला एकच की नको, आता बस झाली परीक्षा, तू तू सगळं चांगलं करणार आहेस, चांगलं कर, सगळ्यांच्या लाईफमध्ये चांगलं कर. ज्यांना ज्याची गरज आहे ना ते कधीच देव देत नाही. पण मी एक ऐकलंय, एक वाक्य, की आपण कितीही प्रयत्न केले, देवाने जेव्हा आपल्या नियतीत लिहून ठेवले तेव्हाच आपल्याला ती गोष्ट मिळणार आहे. त्या एकाच वाक्यावरती विश्वास ठेवून मी चालतेय पुढे. तर सगळ्यांनी त्यांच्या आईवडिलांना जपा, त्यांच्यावर भरभरून प्रेम करा आणि असंच माझ्यावरतीही प्रेम करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सगळ्यांना माझ्याकडनं ओम नमो आदेश. श्री स्वामी समर्थ.